संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविहार परिवार नांदेडच्या वतीने घेण्यात आलेला प्रदीप गायकवाड यांचा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण व बजेट, ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या संविधान बदलाचे व महाबोधी विहार हडपण्याचं उपवर्गीकरण षडयंत्र या विषयाचे व्याख्यान संपन्न झालं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश गायकवाड, प्रमुख अतिथी माननीय प्रदीप गायकवाड, प्रमुख वक्ते ॲडव्होकेट सुरेश माने आदींसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते। सदर कार्यक्रमात महाविहार परिवारातील ज्येष्ठ सदस्य हिरामन अर्जुनराव वाघमारे यांच्या 75व्या अमृत महोत्सवात वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी आयोजक इंजिनियर यशवंत गच्चे, रमेश दुधमल, डॉक्टर भीमराव भाटकर, शुद्धोधन जोंधळे, साहेबराव पोंडगे यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी खूप प्रयत्न केले। यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते। व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। एकंदरच केंद्र सरकार, राज्य सरकारे, भाजपा, RSSचा जो काय आता शासकीय निमशासकीय स्तरावरचा दहशतवाद आहे, ज्या दहशतवादाचे दोन प्रचंड महत्त्वाचे बळी ठरलेले म्हणजे एक संविधानात्मक रचनात्मक व्यवस्था आणि दुसरी लोकतांत्रिक न्यायपालिकेसह व्यवस्था। या जेव्हा देशभर या शक्ती, ज्याला फॅसिस्ट शक्ती म्हणून देखील संबोधलं जातं किंवा सॅफ्रॉन पॉवर म्हटलं जातं, आज त्यांचं जे थैमान आहे त्यामुळे मग आरक्षणाच्या माध्यमातून असेल, ट्रायबलचं डिलिस्टिंगच्या माध्यमातून असेल, वक्फ बोर्ड बिलच्या माध्यमातून असेल किंवा या देशातल्या सगळ्या इतर समाजाच्या धार्मिक स्थळावरती कब्जा करण्याची वृत्ती असेल, धोरणं असतील, या सगळ्याचा उहापोह जेव्हा करतो आपण, तेव्हा खरंच आपली वाटचाल हिंदू राष्ट्राकडे आहे का, हा गांभीर्याचा प्रश्न देशवासियासमोर आहे आणि त्याचा मुकाबला कसा करायचा याची रणनीती, विचारविनिमय सगळ्या जबाबदार देश नागरिकांनी करावा। या अनुषंगानं आज नांदेड शहरात एका व्यापक रचनात्मक व्याख्यानमालेचं आयोजन झालं। प्रतिनिधी शिलरत्न लोखंडी, नांदेड।